हॅलो एव्हरीवन, नमस्कार. डे 4 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपण एक छोटासा वॉर्मअप करणार आहोत. दोन्ही हातांना कोपऱ्यांना पकडायचं आहे आणि नॉर्मली स्विंग करणार आहोत. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. ओके, नॉर्मली उभा राहणार आहोत. आपली बॉडी वर स्ट्रेच करणार आहोत. इनहेल अप आणि असं सर्कल बनवणार आहोत. 1 2 3 4 and 5. Anti-clockwise 1 2 3 4 and 5. अशा प्रकारे आपली पूर्ण बॉडी, आपल्या पूर्ण बॉडीला एक छान स्ट्रेच मिळाला आहे. आता गुडघ्यातून वाकवायची आहे आपल्याला बॉडी स्ट्रेच, साइड स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. उभा राहणार आहोत परत. ओके, आता काही नी एक्सरसाइज करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Relax back. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. खाली बसणार आहोत. जसं कम्फर्टेबल असेल तसे आर्म रोटेशन करणार आहोत. 1 2 कोपऱ्याला कोपऱ्या लावायचा आहे. 3 4 and 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 and 5. ही झाली आपली आर्म एक्सरसाइज. यानंतर आपण पाठीवरती झोपणार आहोत. पाठीवरती झोपून आपल्याला असे हात ठेवायचे आहेत आणि पाय अप डाऊन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्यानंतर आपण पाठीवरती झोपणार आहोत आणि आपण उजव्या हाताने डाव्या अंगठ्याला आणि डाव्याने उजव्या असं करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. उजवा पाय घेणार आहोत, त्याला बेंड करणार आहोत. असं होल्ड. 1 2 3 4 5. आता सोडून देणार आहोत. डावा पाय बेंड करणार आहोत. 1 2 3 4 5. ठीक आहे. आज आपण करणार आहोत पवन मुक्तासन. आता आपण दोन्ही पण पाय फोल्ड करणार आहोत. पोटावर थोडं प्रेशर पडेल. आता हळूहळू आपण मान उचलणार आहोत आणि जे आपलं कपाळ आहे ते गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे. हे आसन तुम्ही आरामात 20 ते 30 सेकंद करू शकता. पवन मुक्तासन याचा मेन फायदा म्हणजे तुमच्या पोटात जे जास्त गॅस आहेत, जे आपल्या कामाचे नाही आहेत, ते निघून जाण्यासाठी हे आसन आहे. ज्यांना पण पोटाचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी हे आसन नक्की करावे. यातून गॅस रिमूव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे
हे आसन तुम्ही सुरुवातीला 2 ते 3 वेळेस 20 ते 30 सेकंद नक्की करू शकता. आसन करताना कोणत्याही प्रकारचा झटका आपण देणार नाहीये. रिलॅक्स पूर्ण बॉडी. आपलं दुसरं आसन आहे सेतुबंद आसन. एका आसनातून दुसऱ्या आसनात जाताना आपण थोडा ब्रेक घेणार आहोत, जेणेकरून घाई नाही होणार. सेतुबंद आसन करण्यासाठी आपल्याला दोन्ही पाय आपल्या हिप्सच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल करणार आहोत आणि आपलं पोट आणि हिप्स आपण वरती उचलायचे आहेत. आपण हे आसन डायनामिक पद्धतीने करणार आहोत. इनहेल अप, होल्ड अँड एक्झेल. इनहेल अप, होल्ड अँड एक्झेल. अप, डाऊन, अप, डाऊन, अप अँड डाऊन. रिलॅक्स. आता हेच आसन आपण 30 सेकंड होल्ड करणार आहोत. हे आसन ज्या मुलींचे PCOD प्रॉब्लेम आहेत त्यांनी नक्की करावे. त्याचबरोबर याने आपली नी प्रॉब्लेम असतील, कंबरदुखीचा प्रॉब्लेम असेल, तो पण नीट होण्यास मदत होते. रिलॅक्स पूर्ण बॉडी आपण एकदम रिलॅक्स सोडणार आहोत. कोणत्याही प्रकारचा आपल्याला विचार करायचा नाहीये. यानंतर हळूहळू आपण डाव्या साईडने उठणार आहोत. सगळ्यात पहिले आपण 3 वेळेस डीप ब्रीदिंग करणार आहोत. पण यावेळेस आपण नाकातून श्वास घेणार आहोत आणि तोंडातून सोडणार आहोत. इनहेल, तोंडातून एक्झेल. इनहेल, तोंडातून एक्झेल. लास्ट टाइम इनहेल आणि तोंडातून एक्झेल. ओके, आज आपण एक नवीन प्राणायाम शिकणार आहोत ज्याचं नाव आहे शीतली प्राणायाम. यामध्ये आपण जिभेचा वर्तुळ बनवणार आहोत, अर्धा वर्तुळ, आणि त्याचद्वारे आपण श्वास घेणार आहोत आणि नाकातून सोडून द्यायचा आहे. अजून एकदा इनहेल, नाकातून एक्झेल. लास्ट टाइम इनहेल अँड एक्झेल. तुम्ही हे 3 ते 5 वेळेस करू शकता. याने तुमच्या बॉडीमध्ये एक इन्स्टंट कूलिंग इफेक्ट होईल. यानंतर आपण ध्यान करणार आहोत. सगळ्यांनी ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे. ओके, सो आज आपण बॉडी स्कॅन हे मेडिटेशन करणार आहोत. हे मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही कोणत्याही तुमच्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसू शकता. आपले हात मी दाखवल्याप्रमाणे ठेवून द्यायचे आहेत. मनामध्ये दुसरा कोणताही विचार आपण करणार नाहीयेत. ओके, रिलॅक्स. इनहेल अँड एक्झेल. ओके, सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावरती आणणार आहात. चेहऱ्यावरून तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष खाली म्हणजे गळ्याकडे किंवा मानेकडे नेऊ शकता. आपण आता हळूहळू खाली जाणार आहोत. पूर्ण लक्ष तुमच्या खांद्यांकडे द्यायचं आहे. हात, हाताची बोटे, आपली बॉडी आपल्याला काही हिंट्स देत असते, ते आपण ओळखून घ्यायचं असतं. पूर्ण लक्ष छातीकडे आणायचं आहे. सर्वांनी डोळे बंदच ठेवायचे आहेत. हळूहळू पोटावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पाठ, लोअर बॅक, हळूहळू मांड्या, दोन्ही मांड्यांकडे लक्ष द्यायचं आहे. आपला गुडघा, पिंढऱ्या आणि पाय. आता पूर्ण लक्ष पायांच्या बोटांवर केंद्रित करा. तुमच्या भोवती तुम्ही एक सर्कल बनवून घ्यायचा आहे. एक पॉझिटिव्ह सर्कल, जेणेकरून निगेटिव्ह वाइब्स आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत.
आपल्या देवाला प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे. हळूहळू आपण आता आपल्या करंट स्टेटमध्ये वापस येणार आहोत. 5 4 3 2 1. हळूहळू आपले हात रब करायचे आहेत. आपल्या चेहऱ्यावरून, बॉडीवरून लावायचे आहेत. धरती मातेला प्रणाम करायचा आहे आणि बॉडी थोडी स्ट्रेच करायची आहे, जेणेकरून आपल्याला झोप येणार नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मेडिटेशनचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट डाऊन.